नमो शेतकरीचा हप्ता कधी येणार, आली मोठी अपडेट. काय आहे तीच अपडेट, ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमो शेतकरी योजना. राज्यातील शेतकरी बांधव सध्या एका गोष्टीकडे डोळे लावून बसले आहेत आणि तो प्रश्न आता शेतकरी शेतात चर्चेचा विषय बनलेला आहे. तो म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना. नमो शेतकरी योजनेचा हप्ता नक्की कधी मिळणार? कारण केंद्र सरकारचा पीएम किसानचा हप्ता नोव्हेंबरच्या सुरुवातीला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे, पण त्याच्यासोबत येणारा राज्य सरकारचा नमो शेतकरीचा हप्ता मात्र अजूनही खात्यात दिसलेला नाही. 2 महिने उलटून गेले तरी खात्यात पैसे न दिसल्याने शेतकऱ्यामध्ये अस्वस्थता आणि नाराजी वाढताना दिसत आहे. साधारणपणे आतापर्यंतची पद्धत पाहिली तर पीएम किसानचा हप्ता आला की काही दिवसातच नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा जमा होत असे. त्यामुळे यावेळीही शेतकऱ्यांना तशीच अपेक्षा होती. मात्र यंदाचं चित्र वेगळंच दिसत आहे. पीएम किसानचे पैसे येऊन तब्बल 2 महिने होत आले तरी राज्य सरकारकडून कोणतीही ठोस हालचाल किंवा अधिकृत घोषणा दिसत नाही. यामुळे निधी नक्की अडकलाय कुठे? राज्य सरकारकडे पैसे नाहीत का? हा मोठा प्रश्न आता शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झालेला आहे. की निवडणुकीमुळे मुद्दाम विलंब केला जातोय, असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात घर करून बसले आहेत. सध्या काही भागात नगरपालिका निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू आहे. मात्र नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी ग्रामीण भागातील असल्याने या आचारसंहितेचा थेट अडथळा येत नाही. हे वास्तव आहे, पण खरी चिंता पुढच्या टप्प्याची आहे. येत्या काही दिवसात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे बिंगुल वाजण्याची शक्यता आहे. जर त्याआधी सरकारने नमो शेतकरी योजनेचा GR काढला नाही आणि निधी वितरण सुरू केले नाही तर एकदा आचारसंहिता लागल्यानंतर हा हप्ता आणखी लांबणीवर पडण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत जानेवारी महिन्यात पैसे मिळण्याची अपेक्षा धूसर होऊ शकते. आज शेतकऱ्याची परिस्थिती पाहिली तर अडचणीचा डोंगर उभा आहे. अतिवृष्टीची नुकसान भरपाई अजून अनेक ठिकाणी अपूर्ण आहे. कृषी पंपाची DBT अनुदान थकीत आहेत. बाजारभाव हमी भावाच्या आसपासही फिरकत नाही आणि त्यात आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता रखडल्यामुळे बळीराजाची कसरत आणखी वाढली आहे. प्रशासनाकडून यावर स्पष्ट उत्तर दिले जात नसल्याने संभ्रम अधिकच वाढतो आहे. शेतकरी बांधवासाठी हा केवळ हप्ता नाही तर बियाणे, खत, घरखर्च आणि कर्जाच्या हप्त्याची गणित याच पैशावर अवलंबून असतात. त्यामुळे हा निधी वेळेवर मिळणं तितकंच महत्वाचं आहे. आचारसंहितेचा बाऊ न करता, तांत्रिक कारणाचा आधार न घेता राज्य सरकारने तातडीने नमो शेतकरी योजनेचा रखडलेला हप्ता शेतकऱ्याच्या खात्यात जमा करावा, ही सध्या बळीराजाची एक मुख्य अपेक्षा आहे. शेतकरी अजून किती दिवस वाट पाहणार याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. तर या नमो शेतकरी योजनेविषयी तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कळवायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.